नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. देशातील एक प्रमुख दार्शनिक, विचारवंत, हिंदू धर्माचे गाढे अभ्यासक, दत्तात्रय गोत्रधारी पंडित राहुल गांधी. लोकसभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी एकदा तपस्येबद्दल सविस्तर चर्चा केली होती. तपस्येची व्याख्या केली होती. त्यांनी असं सांगितलं होतं की तपस्या याने शरीर में गर्मी पैदा करना. अशीच गर्मी पैदा करण्यासाठी राहुल गांधी वारंवार बँकॉकचे दौरे करत असतात. अशीच तपस्या करण्यासाठी बँकॉकला रवाना झालेले ऋषिराज सावंत, जे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सुपुत्र आहेत, त्यांना पित्याच्या अट्टहासामुळे हवेतूनच परतावं लागलं, परत पुण्यात यावं लागलं. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या माथ्यावर आता मुलाची तपस्या भंग केल्याचं पाप जमा झालेलं आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की तानाजी सावंत हे महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते आणि ते कायम चर्चेत असायचे त्यांच्या विनम्रतेबद्दल. त्यांची विनम्रता इतकी वाढली होती की त्याची चर्चा त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये असे, आमदारांमध्ये असे, इतकंच काय सर्वसाधारण लोकांमध्ये सुद्धा, जे आरोग्य मंत्रालयामध्ये वेगळी कामं घेऊन जात, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या विनम्रतेबद्दल प्रचंड चर्चा असायची. आणि बहुधा याच चर्चेमुळे महायुतीच्या दुसऱ्या सरकारमधून तानाजी सावंत यांना खड्यासारखं वगळण्यात आलं. महायुतीच्या दुसऱ्या सरकारची जेव्हा जुळवाजुळव सुरू होती, तेव्हा एकनाथ शिंदे या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की सहभागी होणार नाहीत, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि या प्रश्नाची बरीच चर्चा सुरू होती. या काळामध्ये अनेकदा एकनाथ शिंदे दरे या त्यांच्या गावी जात असत. त्याच काळामध्ये तानाजी सावंत यांनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला, त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकनाथ शिंदे यांनी आपण आजारी असल्याचं कारण देऊन तानाजी सावंत यांना भेट नाकारली. आणि त्यानंतर तानाजी सावंत नाराज होणं अत्यंत स्वाभाविक होतं. याच नाराजीतून अत्यंत विनम्रपणे तानाजी सावंत यांनी आपल्या सोशल मीडियाच्या सगळ्या प्रोफाईलमधून पक्षाचं नाव आणि निशाणी गायब केली. तानाजी सावंत यांनी काल पुणे पोलिसांमध्ये आपला मुलगा ऋषिराज याचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. ही बातमी पसरायला वेळ लागला नाही. जेव्हा लोकांच्या कानापर्यंत ही बातमी गेली, तेव्हा लोकांचा आधी असा समज झाला की तानाजी सावंत यांचा मुलगा बहुधा शाळकरी असावा, शाळेत येत जात असताना कदाचित त्याचं अपहरण झालेलं असावं आणि लोक प्रचंड हळहळले होते. परंतु जसा पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली, तशी विचित्र माहिती हाती आली. सगळ्यात आधी पोलिसांच्या हाती आला त्या कारचा ड्रायव्हर, ज्या कारने तानाजी सावंत यांचे चिरंजीव ऋषिराज यांना पुणे विमानतळापर्यंत सोडलं होतं. या ड्रायव्हरने अशी माहिती दिली की ऋषिराज त्याच्या मित्रासोबत बँकॉकला रवाना झालेला आहे. आता लोक बँकॉकला कशाला जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे. बँकॉकची राहुल गांधी यांनी प्रचंड जाहिरात केलेली आहे. इतकी जाहिरात केलेली आहे, खरं तर थायलंड सरकारने राहुल गांधी यांना बँकॉकचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून जाहीर केलं पाहिजे. आता एखाद्या पर्यटन स्थळाची जाहिरात कशी काय होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपमध्ये गेले होते आणि लक्षद्वीपमध्ये गेल्यानंतर सगळ्या जगाचं लक्ष लक्षद्वीपकडे वळलं. तिकडचे सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे हे कसे असतील अशा प्रकारचं कुतूहल लोकांच्या मनात चाळवलं आणि त्याच्यानंतर लक्षद्वीपला जाणाऱ्या लोकांची रीग प्रचंड वाढली. जे मोदींनी लक्षद्वीपसाठी केलं तेच राहुल गांधी यांनी बँकॉकसाठी केलेलं आहे. राहुल गांधी सातत्याने बँकॉकला जात असतात, तिथे विपश्यना आणि तपस्या करत असतात. ऋषिराज यांच्या मनात सुद्धा बँकॉकला जाऊन तपस्या करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली असावी. राहुल गांधी यांच्याप्रमाणे त्यांनासुद्धा आपल्या शरीरामध्ये गरमी पैदा करायची असावी. त्यासाठी 2 मित्रांना घेऊन ते बँकॉकच्या दिशेने रवाना झालेसुद्धा होते. पूर्वीच्या काळी एखाद्याची तपस्या जर भंग करायची असेल तर इंद्रादी देव तपस्या करणाऱ्या व्यक्तीकडे रंभादी अप्सरांना रवाना करत असत की जेणेकरून रंभा त्यांच्यासमोर डान्स करेल आणि समोरच्या व्यक्तीची तपस्या भंग होईल. परंतु सध्याच्या काळामध्ये बहुधा याची गरज राहिलेली नाही आहे. अलीकडे वडीलच मुलाची तपस्या भंग करतात. ऋषिराजची तपस्या भंग करण्यासाठी स्वतः तानाजी सावंत सरसावले आणि त्यांनी यासाठी आपल्या नेतेगिरीचा पूर्णपणे वापर करून घेतला. तानाजी सावंत यांनी आपलं वजन वापरलं. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी विमानोड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांना फोन लावले. आपलं राजकीय वजन वापरून त्यांनी या दोन्ही नेत्यांना हस्तक्षेप करायला सांगितला. आणि त्याच्यानंतर ऋषिराज यांचं जे विमान हवेत उडालं होतं ते हवेतच रोखण्यात आलं आणि चेन्नईमध्ये हे फ्लाईट लँड करण्यात आलं. ऋषिराज आणि त्यांचे मित्र प्रवीण उपाध्याय, संदीप वासेकर यांना पुन्हा एकदा पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आलं. मुलगा ताब्यात आल्यानंतर तानाजी सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली की आपला मुलगा ऋषिराज त्याच्या 2 मित्रांसह बँकॉकमध्ये फिरायला गेला होता. परंतु ऋषिराज यांचे बंधू गिरिराज यांनी मात्र लोकांना वेगळीच माहिती दिली. ते असं म्हणाले की ऋषिराज बँकॉकमध्ये
उद्योगाच्या कामासाठी, व्यवसायाच्या कामासाठी गेला होता आणि त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र त्याची मदत करायला गेले होते. ऋषिराजने बहुधा आपल्या कुटुंबियांना सांगितलंच नव्हतं की तो बँकॉकमध्ये तपस्या करायला जातोय आणि त्याच्यामुळे कुटुंबियांचा बहुधा गोंधळ उडालेला असावा. ऋषिराज बँकॉकच्या दिशेने आपल्या 2 मित्रांसह ज्या चार्टर्ड विमानाने उडाला होता त्या विमानाचं भाडं फक्त 68 लाख रुपये आहे, अशी माहिती काही माध्यमांनी पुरवलेली आहे. आम्ही या क्षेत्रातल्या आमच्या काही मित्रांशी याबाबत खातरजमा केली तेव्हा त्या मित्रांनी सुद्धा आम्हाला असं सांगितलं की बँकॉकला जाणं आणि येणं आणि तिथे काही दिवस थांबणं याचं एकूण मिळून भाडं साधारण एवढंच होतं, म्हणजे साधारण 70 लाखच्या आसपास होतं. आता एका मुलाने 4 दिवसासाठी जर एवढा खर्च केला असेल तर एवढा पैसा कुठून आला असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे निर्माण होऊ शकतो. तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होते आणि आरोग्यमंत्री असताना त्यांनी आरोग्य मंत्रालयामध्ये असे काही उद्योग केले की त्याच्यातून इतका प्रचंड पैसा निर्माण झाला असावा अशी शंका काही लोकांना येणं स्वाभाविक आहे. परंतु याच्यामध्ये तथ्य नाही आहे. तानाजी सावंत हे उद्योजक आहेत. राजकारण फक्त ते टाइमपाससाठी करतात. उद्योजक असल्यामुळे त्यांचा मुलगा आणि स्वतः ते चार्टर्ड विमानाने जगभरामध्ये फिरत असतात. ऋषिराजसुद्धा तेच करत होता. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर आज तागायत एक बातमी त्यांच्याबद्दल आपल्याला वारंवार वाचायला मिळते आणि ती बातमी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी इकॉनॉमी क्लासने प्रवास केला. इकॉनॉमी क्लास, ज्याला काँग्रेस नेते शशी थरूर कॅटल क्लास म्हणतात. मुख्यमंत्री असून इकॉनॉमी क्लासने प्रवास आणि तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज जगभरामध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चार्टर्ड विमानाने फिरतो. चार्टर्ड विमानाने फिरण्यासाठी नेमके कोणत्या प्रकारचे उद्योग करावे लागतात याचे धडे देवेंद्र फडणवीस यांनी तानाजी सावंत किंवा त्यांच्या लेखाकडून घेण्याची गरज आहे. तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाची तपस्या भंग केली, त्याच्या तपस्येमध्ये खो घातला. बहुधा तानाजी सावंत यांची इच्छा असेल की तपस्या करण्यासाठी असो किंवा उद्योगासाठी जे काय करायचे त्यांनी महाराष्ट्रात करावं, त्याच्यासाठी त्याला बँकॉकपर्यंत जाण्याची गरज नाही आहे आणि त्यामुळे आपला मुलगा डोळ्यासमोर असावा, आपल्या समोर असावा, आपल्या कुटुंबियांच्या समोर असावा म्हणून तानाजी सावंत यांनी ऋषिराज यांचा बँकॉक दौरा रोखला. तानाजी पुत्र ऋषिराज यांची जी तपस्या आहे ती सुरू होण्यापूर्वीच उधळली गेली. त्यांना जर तपस्या करायची होती तर भारतामध्ये कुंभमेळा सुरू होता. 144 वर्षांनी हा कुंभमेळा होतोय. या कुंभमेळ्यामध्ये हिमालयातले अनेक तपस्वी अवतरलेले आहेत. तानाजी सावंत यांच्या लेखाला त्यांच्याकडून दीक्षा घेण्याची संधी होती, परंतु हा पर्याय बहुधा ऋषिराज यांना सुचला नसावा आणि त्यामुळे ते तपस्या करण्यासाठी बँकॉकच्या दिशेने उडाले. आम्हाला या गोष्टीचं दुःख आहे आणि तपस्या भंग झाली वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु 68 लाख रुपये पाण्यात गेले. मध्यमवर्गीय असल्यामुळे अशा प्रकारचे विचार मनात येत असतात. ते 68 लाख रुपये बुडाल्याचं दुःख आम्हाला जास्त आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर, व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार आणि धन्यवाद.